हॅलो. अंडरम बॉक्स विरार वसई तालुका या सेशनबद्दल बोलू तेवढा कमीच आहे मित्रांनो. गेला आम्ही सातत्याने 8वं वर्ष आम्ही इथे पूर्ण काम करत आहोत. आम्ही काम करत आहोत आणि मला वाटते वर्षानुवर्ष आपलं हे असोसिएशन खूपच प्रगती करते असं मला वाटते. कारण की हे 8व्या पर्वमध्ये जर तुम्ही यावेळेला जर क्राऊड बघत असाल तर आपल्या बहीण भगिनी किंवा एवढं क्राऊड हा मला वाटते पहिल्यांदाच एवढा जास्त दिसतोय. आणि असोसिएशन यांना काय बोलू, कारण की एवढी सर्व मेहनत घेताना कोणाचा स्वार्थ नसतो, काही नाही. आणि आमचे पूर्ण असोसिएशन अध्यक्ष ऋषी देसाई या सर्व उपाध्यक्ष दिलीप शर्मा सर्व आज 1-2 महिने झाल्यापासून याच्यापासून आम्ही काम करत आहोत. आणि असोसिएशन पुढे नेण्याचं आम्ही खरंच खूप काम करतो. आम्हाला असे सपोर्ट करत राहा, कारण की आम्ही पण मला वाटते थोडे दिवस वर्ष जेवढे आम्हाला होईल तेवढं आम्ही करतोय. याच्या पुढे तुमच्यासारख्यानं जी असोसिएशन चालवायचे आहे त्यामुळे तुम्ही फक्त सहकार्य करा. तुम्हाला असं वाटू नको का आम्ही कोणाबद्दल हे करतो, कोणाला कमी लेखतो, आम्ही ह्या टीमची बाजू घेतो. त्या जर का तुम्हाला असं वाटत असेल तर नाही, आम्ही नियमाचे फक्त पक्के आहोत. कारण कोणी आम्हाला असोसिएशनला डाग ठेवला नाही पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही पालघर तालुक्यात नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्या अंडर बॉक्सचं जसं भरत सर बोलतात की तुमचं नाव झालेलं आहे, निकम सर सुद्धा बोलतात ते आपल्याला शहापूर मला वाटतं मुंबईमधून येतात जे 1 to go वगैरे बोलतात. तर हे सर सुद्धा बोलतात की महाराष्ट्रामध्ये एवढ्या बॉक्स अंडरम टुर्नामेंट आपल्या लाखांनी होतात, पण तुमची जी शिस्त आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात नव्हते सर स्वतः बोलतात. कारण की तुमच्या टायमिंगला एकदा लावलं 20 मिनिटामध्ये तुमचे पूर्ण ओव्हर कंप्लीट होतात इथे. ही बाकी आपलं असोसिएशन विरार सोडलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नाही आहेत. हे आपल्याला गर्वाची बाब आहे. तर यामुळे तुम्हाला सर्वांनाच बोलतो की असंच असोसिएशनला सपोर्ट करा. आणि ह्याच्यानंतर तुमच्यातले यांना असोसिएशन हे चालवायचं आहे, त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% प्रामाणिकपणे राहू. आणि एवढंच बोलतो आणि दोन्ही टीमला आम्ही ऑल द बेस्ट देतो. थँक्यू. धन्यवाद रंजनदादा. त्यानंतर मी शेवटचं मनोगत समानदादा काळे विनंती करेल की आपण व्यक्त करायचं आहे. नमस्कार. जमलेले सगळे अतिथी, प्रमुख पाहुणे आणि आमच्या सर्व क्रीडा रसिकांना मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की रात्रीचे 10 वाजून गेले तरी पण हा क्राऊड, हा जल्लोष तुमच्यासाठी आहे. तर सर्वप्रथम या प्रेक्षकांसाठी एक टाळ्या आपल्याकडनं झाल्या पाहिजे. कारण का बिना प्रेक्षकांचा आणि थिएटर जर का खाली असेल तर पिक्चर कितीही चांगला असेल तो हिट होत नाही. तर आपल्या टुर्नामेंटमध्ये हिट होण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच आपले मायबाप आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्ण हे वसई विरारचे जे आम्ही जे असोसिएशन मेंबर आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो. सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल ते म्हणजे 16 टीम ज्यांनी सहभाग घेतला. 16 टीमचे ओनर, त्याच्यानंतर ओनर, त्यांचे मेंटॉर्स, जे कोणी असेल, सपोर्ट आहे, जे काही टीमला लागणारा सर्व वेळ खर्च जे काही त्यांना लागते ते त्यांनी दिलेत. त्यांचे आम्ही असोसिएशन सर्व लोक मनापासून आभार प्रकट करतो की तुम्ही अशाच प्रकारचं प्रेम द्या, अशाच प्रकारचं हे सर्व थाटमाट आम्हाला करायसाठी प्रेरित करा आणि यापेक्षाही आम्ही चांगलं क्रिकेट करू. आणि एक नक्कीच सांगू इच्छितो की गेल्या वर्षाची जी असोसिएशननी प्रगती केली आहे, असोसिएशनच्या मागे नंतर ज्या ज्या आयोजकांनी जे जे ऑर्गनायझर होते त्यांनी जी प्रगती केली ती कौतुकास्पद आहे. त्यांच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा या टाळ्या झाल्या पाहिजे. कारण का दाखवलं आहे आपण, एक व्हिडिओ तुम्ही बघितला, त्या व्हिडिओमध्ये बघितली लागलेली शिस्त, वेळेची जी काय कपात करतो, वेळेवर सर्व का आपण सामने संपवतो, ह्या सर्व गोष्टी झाल्या आहेत. म्हणजे एक ग्रँड सुरुवात होती. आता हे जे ग्लॅमर लागलं आहे, ग्लॅमर ऑलरेडी आहे, आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, ग्रँड ग्लॅमर लावायचं आहे या सर्वांसाठी. आणि पुन्हा एकदा आज मी पहिल्या दिवसापासून आम्ही जेवढे मेंबर्स आहेत, कमिटी मेंबर्स, आम्ही एकच सांगतो की यावर्षी जी घटना घडली जयूच्या बाबतीत, आजही आम्हाला तो या ग्राउंडमध्ये जाणवतो. त्याची कमी उणी भासते. भले आज दुर्गे संघ फायनलला आहे, पण त्यांच्या मनात जो आनंद आहे तो कुठेतरी अर्धवट आहे. कारण का त्यांचा बेस मिस्टर VPL या ठिकाणी नाही आहे. याची खंत सदैव या क्रिकेट जगाला राहणार आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दोन्ही टीम्सला मनापासून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू समानदादा. आणि तो व्हिडिओ तयार ठेवायचा आहे असोसिएशनचा. त्या अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार, जे दर्शक आम्हाला लाभले, जे 16 संघ लागले, जे सगळे खेळाडू लागले.
असोसिएशनच्या बाबतीत या सर्वांनी सांगितलं की कशा प्रकारे कार्य करते. मी पुन्हा एकदा एक वर्णन असोसिएशनचं करतो. असोसिएशनची मीटिंग होते, असोसिएशनच्या सभा होतात. या सगळ्यामध्ये आमचे सगळे मेंबर्स कोणताही निर्णय घेत असताना कोणालाही बाजूला ठेवून किंवा कोणाचंही एकाचं दुःख्याचं चालत नाही. सगळेजण एकत्रित येऊन विचार करून सांगतात कोणाचं चांगलं कोणाचं वाईट. तुम्ही जर का कोणत्याही निर्णयात एंड जर बघाल तर तो घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी असतो. कोणतरी नाराज होत असतो, कोणतरी आनंदित होत असतो, हा वेगळा पार्ट. पण आम्हाला ग्लोबली ज्या गोष्टी असोसिएशनसाठी करायच्या असतात त्या आम्ही करत असतो. आणि ही असोसिएशन कोणत्याही प्रकारे आपल्या कामाला म्हणजे म्हणतात ना स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर सगळी कामं बाजूला ठेवून कार्यरत आहे, कारण आपल्या तालुक्याचं क्रिकेट मोठं व्हावं. आणि याची प्रचिती काय आहे तर मी तुम्हाला सांगतो, 2018 पासून आपण ज्या वेळेला या असोसिएशनला चालू केली त्या वेळेपासून आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त संघ रजिस्टर्ड आहेत. दोन्ही असोसिएशन मिळून, मी दोन्ही असोसिएशन यासाठी म्हणतोय कारण हे प्रेम याच असोसिएशनकडून मिळालं आणि त्यानंतर बाकीचे असोसिएशन ओपन किंवा काय झालेले आहेत. सो 100पेक्षा जास्त संघ एका स्टेशनला आणि त्यानंतर इतके सारे खेळाडू एका मागील वर्षामध्ये आता 6 महिने अगोदर ज्यावेळेला एक कॅल्क्युलेशन काढलं होतं, 1 करोड रुपये प्रवेश फी विरारचं अंडरआर्म क्रिकेट 6 महिन्यामध्ये भरतं. 1 CR 1 करोडची प्रवेश फी हे आपलं विरारचं अंडरआर्म क्रिकेट भरतं. मी विरारचं पर्टिक्युलरली का म्हणतोय, ही असोसिएशन वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आहे जरूर, पण पर्टिक्युलर त्या नॉकआउट मॅचेस आणि बाकी साऱ्या मॅचेस बाजूला काढल्या तरी सुद्धा विरारमध्ये एवढी एंट्री फीज जाते. म्हणजे आपल्या या अंडरआर्म खेळाडूंच्या मागे इतका सारा पैसा इन्व्हेस्ट होतोय आणि इतके सारे पुरस्कर्ते आपल्याला मिळतात, इतके सारे ऑर्गनायझर्स मिळतात, म्हणजे आपण राईट पाथवरती काम करतोय. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने आपल्याला सगळ्यांना थक्क केलं. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मागील वर्षी झालेली 10 ते 12 आयोजन अशी होती त्याने फक्त खेळपट्टीने मैदान बनवण्यासाठी किमान 40,000 रुपये टाकले होते. 40,000 फक्त विकेट बनवण्यासाठी. ही अचिव्हमेंट आहे आमच्या असोसिएशनची, ही अचिव्हमेंट आहे आमच्या अंडरआर्म क्रिकेटची. आमच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करत असताना विरार इज द ओनली सिटी ज्या ठिकाणी 12 ते 13 कॉमेंटेटर्स तयार झालेत. हे आमचं विरार आणि हे वसई तालुका आहे आणि आम्हाला त्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. आमच्याकडे अंपायर्स तयार होणार, आमच्याकडे कॉमेंटेटर्स तयार होणार आणि आमच्या कॉमेंटेटर्स 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोच्च असणार. ही कमिटमेंट आहे वसई तालुका बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन कडून आणि इथून सर्वोत्तम खेळाडू दिसणार. भरपूर जणांना वाटतं की मुंबईचं क्रिकेट वेगळं आहे, महाराष्ट्राचं क्रिकेट वेगळं, पुण्याचं वेगळं, ठाण्याचं वेगळं, भरपूर ठिकाणचं. तुम्हाला आता सांगतो की तुम्ही बोरिवलीच्या पुढे गेल्यानंतर कधी टिचकी क्रिकेट, स्लो स्पिन, थोडीशी साईड आर्म ॲक्शन, अंबरनाथ साईडला मनगटी सायन गोलंदाजी करणं, वरळी साईडला चक्री पद्धतीची गोलंदाजी, पुण्यात गेल्यानंतर हाफ पिचचं क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट, असं भरपूर क्रिकेट आहे. पण मी पूर्ण विश्वासाने आज आम्ही सगळीकडे जातो म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या एवढी शिस्त एवढ्या 8 तासामध्ये 15 मॅचेस कोणत्याही ठिकाणी बघायला मिळालेल्या नाही आहेत. नाही 15 मिनिटामध्ये इनिंग झाली आहे ना 20 मिनिटामध्ये. त्यांना कमी लेखत नाही आहे. आमचे सर्व खेळाडू शिस्त पाळतात, आमचे सर्व संघ शिस्त पाळतात म्हणून आम्हाला हे बळ येतं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक सेक्टरमध्ये प्रगती करतोय. त्यांचे फॉर्मॅट त्यांच्यासाठी वेगळे आहेत, आमच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही खेळतोय आणि हा आमचा बेसिक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटला प्रगती साधत असताना आम्ही इतक्या लेवलवरती आलो आहे. सगळ्यांनी प्रेम दिलं आहे म्हणूनच हा सक्सेसफुल फॉर्मॅट आहे आणि आमची असोसिएशन याच पुढे अशीच कार्य करत राहणार आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. फक्त विश्वास ठेवा, कोणाविरुद्ध कोणी काही करत नाही आहे. तुम्ही तुमच्या मनातला भ्रम काढा, फक्त क्रिकेट खेळण्यावरती लक्ष द्या. तुमचं चांगलं क्रिकेट आणि अजून ग्लॅमर या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटला येताना पाहायला मिळणार आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 वेळा आपण बाईट ठेवली होती, 2 या 3 वेळा. सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, गोल्ड कॉईन्स झालेले आहेत आणि इथून पुढे अजून मोठमोठी बक्षीस, इंडिव्हिज्युअल बक्षीस प्राइजेस येणार आहेत. सो तुम्ही त्याच्यासाठी स्टे ट्यून राहा, अलर्ट राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार घेऊन जातो या ग्रँड फिनालेच्या टॉसकडे. इट्स अ टॉस.